आपणा सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण ही जी कार्यशाळा इथं लावलेली आहे, यामागची पार्श्वभूमी आणि या कार्यशाळेतून आपल्याला काय प्रशिक्षण घेऊन आपलं कार्य पुढे करायचं आहे याबद्दल इत्यंभूत माहिती दिलेली आहे। आपण आपल्या पुढे असलेले हे 3 महत्त्वाचे विषय घेऊन आजची ही कार्यशाळा इथं लावलेली आहे। आणि या कार्यशाळेमधील एक महत्त्वाचा विषय अनुसूचित जाती जमातीकरिता सेवांमध्ये नियुक्ती आणि पदोन्नतीतील आरक्षण याकरिता महाराष्ट्र शासनाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्यावरती आपल्याला इत्यंभूत माहिती माझ्या पूर्व वक्त्यांनी सुद्धा दिलेली आहे। माझे मित्र उके साहेब यांनी आपल्या वक्तव्यामध्ये आरक्षणाची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे की संविधानामध्ये आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी कशा प्रकारे लागू करण्यात आलेल्या आहेत त्यामागे एक फार मोठा इतिहास आहे। आणि ज्या गोलमेज परिषदा झाल्या त्या परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर देशाला भारताला स्वातंत्र्य मिळत असेल आणि या देशाचं संविधान निर्मिती होत असेल किंवा देशाची सत्ता भारतीयांच्या हातात दिल्या जात असेल आणि जर माझ्या लोकांसाठी अस्पृश्य लोकांसाठी जर त्या संविधानामध्ये काही तरतुद्या नसतील तर ते संविधान मी कदापि मान्य करणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी पहिल्या गोलमेज परिषदेपासून आपले जे काही हक्क आहेत आणि मागण्या आहेत त्या गोलमेज परिषदेच्या पुढे ठेवल्या आणि त्यातून मग आपलं प्रतिनिधित्व कशा प्रकारे आपल्याला बहाल करण्यात आलं या बाबतीत उके साहेबांनी माहिती दिली आपल्याला की आपल्याला गोलमेज परिषदेद्वारे जो कम्युनल अवॉर्ड मिळालेला होता त्या कम्युनल अवॉर्डचा विरोध करण्याकरिता महात्मा गांधीजींनी उपोषण केलं आणि त्यांचं जे सेपरेट इलेक्टोरेट आपल्याला मिळालं होतं त्या बाबतीत किंवा राजकीय आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा विरोध होता, परंतु नोकऱ्यातील आणि शिक्षणाच्या आरक्षणाच्या बाबतीत महात्मा गांधींचा विरोध नव्हता। फक्त राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा आग्रह होता। आणि त्यामुळं हे जे आरक्षण आहे 1942लाच आपल्याला इंग्रज असतानाच आपल्याला लागू करण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर जेव्हा भारताचं संविधान बनवण्यात आलं किंवा संविधान बनवण्याची जबाबदारी जेव्हा बाबासाहेबांवरती आली आणि संविधान करत असताना जी मंडळी या तरतुदींना विरोध करत होती त्यावेळेस बाबासाहेब त्यांना सुद्धा धमकून सांगत होते की तुम्ही जर ह्या मागण्या मंजूर करत नसाल तर मी हे संविधानाचं कार्य करणार नाही। म्हणून त्याला थ्रेट देऊन सुद्धा बाबासाहेबांना काही गोष्टी मान्य कराव्या लागल्या आणि आपलं प्रतिनिधित्व संविधानामार्फत आपल्या संविधानाच्या चौकटीत बसवून बाबासाहेबांनी ही आरक्षणाची तरतूद लागू केली। भारताचं संविधान कलम 15 आणि 16 मध्ये विशेष करून मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या तरतुदी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि या बाबतीमध्ये हे धोरण राबविण्याकरिता शासनाची जबाबदारी होती की हे धोरण जर प्रभावीपणे राबवायचं असेल तर केंद्र सरकारला या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत एक कायदा बनवणं क्रमप्राय होतं। परंतु केंद्राने कधीच कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा कायदा अजूनपर्यंत बनवला नाही
आणि आरक्षण धोरण, संपूर्ण आरक्षण धोरण हे शासन परिपत्रके किंवा GR आणि अधिसूचना यांच्या मार्फत हे आरक्षण धोरण आजपर्यंत राबवलं गेलेलं आहे आणि केंद्र आजही सुद्धा त्याद्वारे आपलं आरक्षण धोरण पुढेही राबवत आहे. आणि त्यामुळे आरक्षणातील ज्या बाबी आहेत, आरक्षणाद्वारे जी काही आपल्याला प्रतिनिधित्व, जी काही राखीव जागा मिळाल्या, ज्या काही आरक्षणातील संरक्षणे जे मिळाले त्याची अंमलबजावणी होण्याकरिता हा नेहमी आपल्या डोळ्यासमोर एक मोठा अडथळा येतो आणि तो अडथळा एक न्याय व्यवस्थेचा असतो. आणि ही आरक्षणाची तरतूद जर लागू करायची, ही जी भावना आहे, ही जी मनीषा आहे, ह्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये नसल्यामुळे या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची उलगडा किंवा निष्कर्ष निघत नाही. जर सत्ताधाऱ्यांनी या बाबतीमध्ये ठरवलं असतं की हे जे वंचित वर्ग आहे, जो वर्ग अनेक वर्षापासून यांना संधी मिळाला नाही आणि संधीपासून हा अनेक वर्ष वंचित राहिल्यामुळे समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे, ती विषमता दूर करण्यासाठी म्हणून संविधानामध्ये ही आरक्षणाची तरतूद आलेली होती. आपण भारतीय समाज व्यवस्थेचं जेव्हा परिक्षेत्र पाहतो तेव्हा इथं दोन प्रकारची विषमता होती, एक सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता. आणि या विषमतेला जो वर्ग बळी पडलेला होता त्याला समतेच्या सूत्रामध्ये आणण्याकरता, समतेप्रमाणे त्याला न्याय देण्याकरिता हे आरक्षणाचं सूत्र संविधानामध्ये अंतर्भूत झालं. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आरक्षण धोरण लागू करण्यात आलं. आणि कुठलाही वर्ग त्याला जर समतेच्या प्रवाहात आणायचं असेल किंवा त्याला बरोबरीचे अधिकार प्रावधान करायचे असतील तर मात्र जो वर्ग देणारा वर्ग आहे त्यांनी त्यांची अशी इच्छा व्हायला पाहिजे, प्रबळ इच्छा व्हायला पाहिजे, तरच ते सूत्र पूर्णत्वास जाते. जसं अमेरिकेमध्ये त्यांनी गुलामगिरी नष्ट करण्याचं एक तत्व आणलं किंवा प्रावधान त्यांच्या याच्यामध्ये केलं आणि त्यांनी मनापासून त्याकरिता प्रयत्न केले आणि त्यामुळेच तिथली गुलामगिरी नष्ट झाली आणि एक काळा माणूस एक राष्ट्राध्यक्षाच्या पदावरती निवडून गेला. आपल्या समोर दुसरे एक उदाहरण होतं. जपानमध्ये सामुराई वर्ग हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ होता, त्यांच्याकडे कारखाने उद्योग होते. त्यांना वाटत होतं का त्यांच्या देशातला एक मागास वर्ग आहे, त्यांना आपल्या प्रभात आपल्या बरोबरीने घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी आपल्याकडचे उद्योग त्या वर्गाच्या हातामध्ये सोपवून त्यांना बरोबरीच्या आपल्या समतेच्या प्रवाहामध्ये आणले आणि त्याकरता ती उदार भावना त्यांनी दाखवली. आपल्या देशामध्ये संविधानामध्ये आपण तरतूद केल्यानंतर सुद्धा इथल्या शासन व्यवस्थेने त्या बाबतीत योग्य ते कायदे बनवले नाही आणि या वर्गाला खरोखरीने न्याय मिळावा असा कुठलाच प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे आरक्षण धोरण हे त्यांच्या परिपत्रकाद्वारे, ऑर्डिनन्सद्वारे, GR द्वारे हे चालवत असल्यामुळं आणि इथल्या न्याय व्यवस्थेमध्ये एक विशिष्ट वर्ग असल्यामुळे जो वर्ग आपले हितसंबंध सदैव जोपासू इच्छिते आणि त्या दृष्टिकोनातून तो सतत प्रयत्नरत असतो आणि त्यामुळे ही जी आरक्षणाची लढाई किंवा आरक्षणाचा जे लाभ ज्या लोकांना मिळायला पाहिजे ते मिळण्यास तो वर्ग, सवर्ण वर्ग सुद्धा या देशातला मोठा कारणीभूत झालेला आहे. आणि आपल्या लक्षात येईल उके सरांनी जे सांगितलं आतापर्यंत आपल्याला की सुप्रीम कोर्टामधली लढाई कशा प्रकारे ही आम्ही लढत आलेलो आहोत इथपर्यंत, तर तो वर्ग सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या ज्या निवड्यामध्ये ते ज्या वर्गातून ते आलेले असतील त्या वर्गाची छाप त्यांच्या निर्णयामध्ये आपल्याला दिसत असल्याचं आढळून येतं. आणि त्यामुळे हा जो तिढा आहे हा तिढा सर्वोच्च न्यायालयानेच निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे या संविधानाच्या आर्टिकल 16 मध्ये वारंवार
दुरुस्त्या कराव्या लागल्या आणि त्यांचे ते जजमेंट निरस्त करावे लागले आणि त्या प्रोव्हिजन लागू कराव्या लागल्या. सांगायचा प्रश्न म्हणजे आरक्षणाचे जनक किंवा आरक्षण धोरण या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू व्हावं व त्याकरिता सर्वप्रथम फुलेंनी सुरुवात केली. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये आरक्षण धोरण राबविण्याकरिता प्रयत्न केले आणि 1902 मध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी त्यांचे 50% आरक्षणाचा नियम बनवला व आरक्षण धोरण त्यांच्या राज्यात चालू केले. पुढे बाबासाहेबांनी ते आरक्षण धोरण संविधानामध्ये क्रमबद्ध करून त्याच्यावरती कळत चढाला आणि तिथून मग हे आरक्षणाच्या याची सुरुवात झालेली की जे लोक वंचित आहेत, खरोखर प्रवाहामध्ये नाही, त्यांना समतेच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर संविधानाच्या उद्देशाप्रमाणे या वर्गांना बरोबरीत आणण्याकरिता आरक्षण हे अत्यंत जरुरी आहे. आणि अशा पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची पार्श्वभूमी लागलेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाचा कायदा बनवण्यास अत्यंत दिरंगाई करण्यात आली आणि अत्यंत विलंबाने म्हणजे वर्ष 2004 मध्ये महाराष्ट्राचा आरक्षण कायदा तयार झाला. म्हणजे 2001 मध्ये या कायद्याची सुरुवात झाली आणि 2004 मध्ये कायद्याच्या रूपानं आरक्षणाच्या महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या कायद्याची निर्मिती झाली. आम्ही या कार्यशाळेमध्ये आपल्याला काही पत्रके दिली आहे. त्या पत्रकामध्ये महाराष्ट्राचा आरक्षण कायदा हा सुद्धा आपल्याला वितरित करण्यात आलेला आहे आणि या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, भटके आणि इतर मागासवर्ग यांना या कायद्याप्रमाणे 52% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. 52% आरक्षण या वर्गांना या कायद्यानुसार बहाल करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे ज्या काही आस्थापना आहेत किंवा ज्याही संस्था सरकारी अनुदान घेत असतील, सरकारची मदत घेत असतील, म्हणजे 50%च्या वरती भाग भांडवल जर सरकारचं आहे किंवा ज्याही आस्थापना सरकारी अनुमतीने चालतात त्या सर्व आस्थापनामध्ये हे आरक्षण धोरण राबविण्याची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. आणि त्याप्रमाणे ज्याही आस्थापना इथं कार्यरत आहेत त्या आस्थापनांनी या आरक्षण धोरणाचं, आरक्षण कायद्याच्या 2004चा हा जो महाराष्ट्राचा आरक्षण कायदा आहे याचं पालन करायला पाहिजे. असा कायदा बनला असताना सुद्धा आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र दिसते की आपल्यामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जी काही तरुण वर्ग आहे यांच्यामध्ये बेकारीची समस्या जशी अजून वाढत असलेली आपल्याला दिसते. त्यामागचं कारण जर आपण शोधलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो 2004चा आरक्षणाचा कायदा झालेला आहे या कायद्याची अंमलबजावणी पुरेपूर झालेली आपल्याला अजूनपर्यंत दिसत नाही. आणि आपल्या नागपूरमध्ये 3 अशा संस्था आहेत, जसं OCW एक संस्था आहे, इथली नागपूरची मेट्रो आहे आणि पाणी वितरण करणारी OCW कंपनी, या आस्थापने आणि आपली बस जी महानगरपालिकेद्वारे इथं चालत असते त्या या तिन्ही आस्थापनेमध्ये कधी त्यांनी जाहिरात करून अशी माहिती प्रसिद्ध केल्याची आपल्या लक्षात दिसत नाही की त्यांच्याकडे चालक वाहक यांच्या भरतीची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये आरक्षण धोरण इतके टक्के अमुक जातीच्या राहील किंवा काय अशी कुठली जाहिरात झाली नाही किंवा त्यांनी कशा प्रकारे भरती केल्या याच्या बाबतीत सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी माहिती डिस्क्लोज केलेली नाही. दुसरी गोष्ट, इथली जी
मेट्रो आहे, मेट्रोमध्ये सुद्धा भरती केव्हा करण्यात आली, कशा पद्धतीने करण्यात आली याची सुद्धा अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या आरक्षण कायद्याची ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे तिथं भरती केल्याची अजूनपर्यंत आपल्याला माहिती उपलब्ध होत नाही. म्हणजे आपण आपल्या अधिकाराच्या बाबतीत आपला कायदा असताना सुद्धा, आपल्याकडे बेकारी असताना सुद्धा आपण या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता कधी संघर्षाकरिता पुढे आल्याचं आपल्या लक्षात येत नाही. याला कारण काय? कारण या कायद्याविषयीची जर तुम्हाला जाणीव आहे तर तुम्ही असं प्रश्न व्यवस्थेपूर्वक निर्माण केले पाहिजे होते की तुम्ही ह्या ज्या आस्थापना चालवता, इथं ज्या भरती केल्या जातात, या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही कशा प्रकारे केल्या आणि केव्हा भरती केल्या आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे जागा तुम्ही भरल्या की नाही भरल्या या बाबतीत का माहिती घेतली नाही आपण, किंवा या बाबतीत जागा भरण्याकरिता आपण कधी आग्रह केला नाही किंवा संघर्ष केला नाही. कारण या कायद्यामध्ये तरतुदी असून सुद्धा आपण निष्फळ बसलो आणि जो मराठी जनांगीचा आपण वारंवार उल्लेख करतो त्यांचं आरक्षण कधी कायदेशीररित्या बसूच शकत नव्हतं. कारण सुप्रीम कोर्टाने, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा मराठा आरक्षण नाकारलेलं होतं. कारण ते सामाजिक दृष्ट्या मागासलेपणामध्ये मोडत नाही हे अनेकदा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सिद्ध केलं, मानलं होतं आणि म्हणून मराठ्यांचं आरक्षण हे धुडकावण्यात आलेलं होतं. तरी तो मनोज जरंगे पाटील आपली जिद्द करून तो म्हणते, त्याच्याही लक्षात आलं की मराठा आरक्षण आपण जर या सत्राखाली मागितलं तर हे आरक्षण आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी काय मेक मारली की आम्ही पूर्वीचे कुणबी होतो म्हणून आम्हाला कुणब्याचे प्रमाणपत्र द्या आणि त्या आधारे आम्हाला आरक्षण द्या, अशा प्रकारची मागणी करून सतत सरकारला धाडेवर धरत असतो. त्यांच्याकडे आरक्षण नसताना त्या आरक्षणाची लढाई रस्त्यावरती लढतात, रस्त्यावरती येऊन आपल्या आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊन सरकारला नाना प्रकारे ते हैराण करून सोडतात. आपल्याकडे कायदा आहे महाराष्ट्राचा आरक्षण कायदा 2004चा, त्याच्यामध्ये तरतुदी आहे, तरी पण आपण गाफीलपणे बसलेले आहोत. सर्व इलेक्शन मध्ये मस्त झालेले आहोत की यावेळेस असं वागा आहे, संविधान करायचं आहे, वाचवायचं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व आपला वेळ घालवत आहोत. जयंतीच्या जयंतीच्या बाबतीतही बोलायचं झाल्यास आपल्या असं लक्षात येते की आपल्यातला सर्व वर्ग बाबासाहेबांना हार चढवला, त्याची पूजा अर्चा केली की मी बहुत मोठा आंबेडकरवादी आणि भीमभक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण बाबासाहेबांचं जे कार्य आहे, बाबासाहेबांची जी चळवळ आहे, ती चळवळ पुढे नेण्याकरिता मी झटलो पाहिजे, राबलो पाहिजे, राबतील ही उर्मी त्याच्यामध्ये कधी दिसत नाही. आणि आपल्या लोकांचं हेच दुर्भाग्य आहे की ती म्हणून ती बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याकरिता आपल्यातला हा वर्ग रोखून उभा झाला पाहिजे, अशा कार्यशाळे मात्र त्याचं प्रबोधन झालं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढायला सदैव जागृत झाला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे आणि या कार्यशाळेतून त्यांनी शिकून जाऊन जे आपले न्याय हक्क आहेत त्या हक्कासाठी सदैव लढायला तयार राहिलं पाहिजे, तरच तुम्ही यापुढे टिकाल, अन्यथा तुम्ही कुठेही टिकणार नाही. सांगायची बाब म्हणजे या कायद्यामध्ये ज्या आस्थापनाचा अर्थ त्यांनी केलेला आहे त्या आस्थापनेप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारच्या आरक्षणाची तरतूद त्या खाजगी संस्थेने सुद्धा करायला पाहिजे आणि त्या आरक्षण धोरण राबवायला पाहिजे. या आरक्षण कायद्यामध्ये 7 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, कलम 7 मध्ये, की शासन लेखी आदेशाद्वारे किंवा अशा प्रकारे व्यक्ती नियुक्त करेल, लेखी आदेशाद्वारे प्रत्येक नीती प्राधिकाऱ्याकडे किंवा त्यांच्या प्राधिकाराच्या हाताखाली कोणत्याही अधिकाऱ्याकडे या अधिनियमाच्या तरतुदीच्या अनुपालन करण्याची जबाबदारी सोपवल्या जाते आणि ती जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी करायची असते. म्हणजे हे जे आरक्षण धोरण आहे ते आरक्षण धोरण त्या अधिकाऱ्यांनी ते राबवायला पाहिजे. आणि याच कायद्यामध्ये पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर एखादा अधिकारी हे धोरण राबविण्यास कसूर करत असेल, चूक करत असेल, तर त्याला शास्ती किंवा शिक्षा करण्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. जर असा अधिकारी हे धोरण राबविण्यास कसूर करत असेल तर त्याला 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंतची शिक्षा
आणि दंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे म्हणजे कायद्याचं पुस्तकच तुमच्या हातात दिल्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास सहजपणे करता येईल. आणि ही तरतूद असताना सुद्धा आता यांनी म्हटलं की एखादा अधिकारी हे धोरण राबविण्यास जर कसूर करत असेल आणि धोरण राबवत नसेल तर त्याला शिक्षा किंवा दंडाची तरतूद याच्यात करण्यात आली. परंतु त्याच्या नंतरच्या त्याच 8(2) मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करताना तुम्हाला शासनाची परवानगी घेणं अनिवार्य आहे. त्यांच्या बिना परवानगीनं तुम्ही त्याच्या विरुद्ध कुठलीही दंडाची किंवा शासनाची कारवाई करू शकत नाही. म्हणजे या कायद्याला काय अर्थ राहिला की आपण एकीकडे म्हणतो आता जसे आपल्याकडे प्रचलित जे कायदे आहेत जसे IPC चे कायदे म्हणतो, भारतीय दंडविधान किंवा सिव्हिल प्रोसिजर कोडचे ऍक्ट आहे, या ऍक्टातील एखाद्या नियमाचा भंग झाला तर आपण सरळ त्याच्या विरुद्ध खटला भरून त्याला शिक्षेची तरतूद करतो, त्याला परवानगीची गरज नाही. परंतु या कायद्यामध्ये एखादा अधिकारी जर कसूर करते कर्तव्यामध्ये आणि तो या नियमाचं या तरतुदीचं पालन करत नाही तर त्याला जर शिक्षा करायची असेल तर तुम्हाला पहिले शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांनी परवानगी दिली तरच मग तुम्ही त्याच्या विरुद्ध प्रोसिक्युशन करू शकता किंवा त्याच्या विरुद्ध केस दायर करू शकता. आणि आमच्या असं नेहमी लक्षात येते की जेव्हा त्यांच्या विरुद्ध परवानगीसाठी आपण अर्ज करतो तर अनेक वर्षापर्यंत ती परवानगी मिळत नाही. म्हणजे एखादा कायदा तुम्ही तयार करता आणि तो कायदा प्रभावीपणे राबवावा अशी जर तुमची मनापासून इच्छा आहे तर अशा प्रकारच्या तुम्ही त्यामध्ये अटी तुम्ही लावायलाच नको. आपल्याकरिता दुसरा एक कायदा आहे, तुम्हाला माहिती आहे की संविधानाच्या अनुच्छेद 17 प्रमाणे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे म्हणून असं स्पष्ट त्या अनुच्छेदामध्ये नमूद आहे. आणि त्याकरिता त्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST म्हणून कायदा बनवला. हा कायदा तरी बनला आहे, या कायद्यातील तरतुदी आहे, पण या कायद्याप्रमाणे किती लोकांना न्याय आपण मिळवून देऊ शकलो? इतक्या वर्षापासून कायदा बनल्यानंतरही अॅट्रॉसिटी मध्ये शिक्षेचं प्रमाण आपण जेव्हा पाहतो ते प्रमाण आपल्याला नगण्य असल्याचं दिसतं. आणि याचा फायदा घेऊन कधी कधी हायकोर्ट उलट आपल्याविषयी ताशेरे ओळखते की हे लोक या कायद्याचा दुरुपयोग करतात. ज्यांच्या विरुद्ध केस बनत नाही मुद्दाम करून त्याला अॅट्रॉसिटीत जाऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. आज जे उच्च न्यायालयातले न्यायाधीश आपल्या भरोश्यावर आपले घरदार चालवतात त्यांची हिंमत इथपर्यंत होते की हे लोक या कायद्याचा दुरुपयोग करतात असं बोलतात आणि उलट ते आपल्यावरती ताशेरे ओढतात. तर याच्या मागची कारण काय आहे? तर जरी कायदा बनवला आणि त्या कायदा राबवण्याची तुमच्यामध्ये ती मानसिक इच्छा असायला पाहिजे, ती तयारी असायला पाहिजे की या लोकांना जे लोक न्यायापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि ह्या कायद्याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि आमच्या असं लक्षात येते, मी आता पूर्व सांगितल्याप्रमाणे हे आरक्षणाचे धोरण केंद्र सरकारने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा कायदा न बनवल्या कारणामुळे त्यांच्या परिपत्रकाद्वारे त्यांच्या GR द्वारे राबवण्यात आल्यामुळे सुप्रीम कोर्टानंच या कायद्याच्या बाबतीमधला तिळा निर्माण केला आणि वेळोवेळी त्यांच्या निर्णयामध्ये त्यांनी कशाही प्रकारे हे धोरण राबता कामा नये अशा बाबतीतले त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये असे प्रतिसाद दिसतात आहेत आपल्याला. आणि म्हणून याला कारण काय? कारण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले प्रतिनिधित्व नाही, तिथं आपल्याला प्रतिनिधित्व नाकारण्यात आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही जी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये या तरतुदीच्या आरक्षण धोरणाचा अंतर्भाव करता येत नाही, कारण त्याच्यामुळे उच्चतम न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी जे आपलं कोलेजियम सिस्टम एक तयार केलेलं आहे त्याच्या मार्फत आपल्या न्यायाधीशाच्या नियुक्तीचं जे न्यायाधीश झालेले आहेत त्यांच्याच घराण्यातले न्यायाधीश बनतील अशी एक पद्धत लागू केलेली आहे. आपण मागा 26 जुलै 2023 अंबरनाथला या बाबतीमध्ये आपलं परिषद लावली होती, आरक्षण परिषद.
त्या परिषदेमध्ये सुद्धा आपण विस्ताराने या विषयावर चर्चा केलेली आहे. आरक्षण धोरणाचे आपल्या बजेटच्या बाबतीतले, आरटीच्या शिक्षणाच्या बाबतीतले, इतर मागासवर्गीयाचे आरक्षणाचे, त्यांच्या जनगणनेच्या बाबतीतल्या, या बाबतीत आपण त्या परिषदेमध्ये काही ठराव घेतले, 23 प्रकारचे ठराव घेतले. त्या ठरावाला त्या परिषदेमध्ये सर्व मंजुरी देऊन आपण शासनाकडे त्या मागण्या केल्या की कोलेजन सिस्टीममध्ये आपला म्हणजे न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात यावी, किंवा अनुसूचित जाती जमातीची जी मंडळी आहे त्यांना उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असावं. आणि जोपर्यंत त्यांना प्रतिनिधित्व उच्च आणि सर्वोच्च ज्युडिशरीमध्ये मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, हे आपल्याला सूत्र समजून आलेलं आहे. कारण आज हा जो वर्ग बसलेला आहे ज्युडिशरीमध्ये, एक दुसरं उदाहरण आपल्या लक्षामध्ये येते. आज महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्राचा आरक्षण कायदा 2004चा आहे. नंतर केंद्राने EWS आरक्षण लागू केलेलं आहे आणि 10% आरक्षण सवर्णांना देण्याचा एक कायदा बनवलेला आहे. हा कायदा सुद्धा चॅलेंज करण्यात आला, सुप्रीम कोर्टात गेला, परंतु त्या कायद्याच्या बाबतीमध्ये निर्णय देताना 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठापैकी 3 न्यायाधीशांनी त्याच्या बाजूने निर्णय दिला. त्यांचं म्हणणं आहे की नाही वा, हे जे EWS आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याकरिता हा कायदा रद्दबाहेर ठरू शकत नाही. त्या कायद्याची त्यांना मान्यता दिली आणि तो कायदा लागू सुद्धा केला. आणि आमच्या कायद्याच्या बाबतीत, आमच्या तरतुदीच्या बाबतीमध्ये त्यांनी नेहमी वारंवार काहीतरी अडथळे निर्माण केले. आता जसं यांनी सांगितलं, ओके सरांनी, माझ्या पूर्ववक्त्यांनी विजय घोगरेच्या केसच्या बाबतीमध्ये त्यांनी सविस्तर त्यांनी मांडणी केली आणि सांगितलं ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती. सुप्रीम कोर्टाने ती केस हायकोर्टाला रेफर केली आणि जे याचं तत्व आलं होतं ते प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची कार्यक्षमता, पुरेपूर अपूर्व प्रतिनिधित्व या आधारावरती ती केस इकडे पाठवण्यात आली. उच्च न्यायालयाने मॅटकडे रेफर केली ती केस आणि मॅटने त्या केसमध्ये जजमेंट निर्णय देताना असा निर्णय दिलेला आहे की हा महाराष्ट्राचा आरक्षण कायदा आणि तो तिहार सुद्धा त्यांनी रद्दबातल ठरवलेला होता. आज सांगा तुम्ही की मॅट हे कुठे संविधान न्यायालय आहे का, संविधानिक पीठ आहे का, त्याला अधिकार आहेत का? तरी पण त्यांनी आपल्या अधिकाराचा म्हणजे आपल्या पदाचा वापर करून त्यांनी हे ठरवलं होतं की हा जो आरक्षण कायदा आहे हा इलिगल आहे आणि हे जे धोरण आहे पदोन्नतीतील आरक्षणाचं ते सुद्धा त्यांनी रद्द करण्यापर्यंतची मजाल मारली गेली. त्यानंतर जेव्हा ते उच्च न्यायालयामध्ये प्रकरण आलं, त्यांनी मॅटने सुद्धा त्यांच्या निर्णयावरती तात्पुरता स्थगनादेश त्यावेळेस काही दिवसापूर्वी दिला होता आणि त्यानंतर प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयात गेलं, उच्च न्यायालयात परत आलं, त्यावेळेस सुद्धा उच्च न्यायालयामध्ये पूर्वी 2 जजनी निर्णय दिला, त्यांच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आलं, म्हणून 3ऱ्या जजचं ओपिनियन घेण्यात आलं. एक सजदानी मेहता साहेबांनी सोनक साहेबाच्या नंतर 3ऱ्यांदा ओपिनियन मागितण्यात आलं आणि अशा प्रकारे त्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांनी निर्णय देताना आपला मॅटचा जे जजमेंट आहे ते जजमेंट त्यांनी इलिगल ठरवलं आणि आरक्षण कायद्याला मान्यता दिली. आणि त्याप्रमाणे तरी पण त्या जजमेंटमध्ये सुद्धा 2 जजांची मतं विरुद्ध पडल्याने तो सुद्धा प्रश्न परत अजून न्यायाच्या टांगणीवरती आहे. आणि अशा प्रकारे यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कठीण देऊन या न्याय व्यवस्थेमध्ये जो उच्च वर्ग आहे तो उच्च वर्ग नेहमी आपल्याला आपला अधिकार मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण त्या वर्गाला असं वाटते आहे की त्यांचे हित संबंध त्याच्यामध्ये दडलेले आहे. आज उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची पदे बळकावणारा हा जो वर्ग आहे, सर्वात मोठा वर्ग, लाभार्थी वर्ग आहे, तो एकमेव उच्च वर्णीय वर्ग आहे आणि तो आपल्या हिताला बाधा पोहोचू नये म्हणून सतत कार्यरत असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे की आज हे जे महाराष्ट्र आरक्षण कायदा जो 2004चा आहे, या कायद्यानुसार आपल्याला सर्व स्तरावरती 52% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
आणि या तरतुदी आणि या कायद्याची माहिती नसल्या कारणामुळे आपण आपल्या अधिकारापासून अनेक वर्षापासून वंचित असल्याचं बनवलं. 1950 वर्षानंतर संविधान सुरू झालं आणि जवळजवळ हा कायदा बनवायला इतके वर्षापर्यंत आपल्याला विलंब लागला. याच्या अगोदर इतर राज्यांनी सुद्धा 75 पासून सुरुवात केली. ओरिसामध्ये बनलं, कर्नाटक मध्ये बनलं आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत कायदे बनवले. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज फुले, महात्मा फुले, शाहू बाबासाहेबांची कर्मभूमी, त्यांचे विचार लाभलेले आहेत, अशा प्रबुद्ध महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या कायद्याच्या बाबतीमध्ये इतक्या विलंबानं सुरुवात झाली, हे फार खेदाची बाब आहे. आणि हा कायदा बनल्यानंतर सुद्धा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपल्याला आरक्षण धोरण लागू करण्यात आलं नाही, ही त्याहून अधिक खेदाची बाब आहे. आणि अत्यंत गांभीर्याची आणि खेदाची बाब म्हणजे की या कायद्याविषयी आपल्याला पालन व्हावं, या कायद्याचं अनुपालन करून आपल्याला लोकांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं, पदोन्नतीतील आरक्षण मिळावं, याच्याकरिता जो संघर्ष व्हायला पाहिजे तो संघर्ष होताना आपल्याला दिसला नाही. सरांनी आपल्याला सांगितलं होतं की 44-45 युनियननी पिटिशन हायकोर्टामध्ये केलेले आहे किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा पिटिशन केलेले आहेत आणि त्या पिटिशन पुरावे मिळतात. परंतु आमच्या असं सदैव लक्षात आलं का हा जो वर्ग आहे युनियन करणारा किंवा युनियन मार्फत संघर्ष करणारा वर्ग जो आहे, त्यांचे हित संबंध ज्याच्यामध्ये समाविष्ट असतात, फक्त त्या प्रश्नावरती ते आंदोलन करतात आणि त्या प्रश्नावरती लढतात. त्यांचा प्रश्न त्यांच्या पदोन्नतीला आरक्षणाच्या बाबतीतला असल्यामुळं त्या बाबतीत ते सदैव लढत असतात आणि त्यासाठी वाटेल तो पैसा 1 कोटी रुपये वकिलांची फीस देऊन किंवा जे काय 30 किंवा 34 लाख त्यांनी सांगितलं ना, त्यांना साळवे साहेबांची फीस आहे म्हणून एका दिवसाची, तर तेवढे पैसे देऊन ते त्यांच्या हितांच्या ज्या गोष्टी आहेत, पदोन्नतीतील आरक्षण जे आहे, फक्त त्या प्रश्नावरती ते लढायला तयार होतात. परंतु सर्वसामान्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा, इतर जो समाजातला वर्ग हा नोकऱ्यामध्ये समाविष्ट व्हावा, या प्रश्नाकरिता लढण्याकरिता आमचा कर्मचारी वर्ग कधी लढताना रस्त्यावर दिसला नाही, हे आमचं दुःख आहे. आणि म्हणून समता सैनिक दलाच्या सैनिकांनी या कार्यशाळेतून प्रबुद्ध होऊन या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपण ही लढाई पुढे न्यावी अशी मी अपेक्षा करतो. यानंतरचं अजून एक सत्र आपलं बजेटवरचं सत्र महत्वाचं सत्र होतं, त्यामुळे मी आपला अधिक वेळ न घेता इथं आपली रजा करतो. सर्वांना जय भीम, जय भारत.